नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचा दिवस शुभ जावा हीच माझी स्वामींपुढे प्रार्थना। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी माझ्या व्हिडिओमार्फत आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग ह्याची माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते। छोटे आणि सोपे उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात। तर आज जी मी माहिती देणार आहे ना, ती आहे की होळी, ठीक आहे, होळी जी 2 तारखेला येत आहे आपल्याला, होळीची पूर्व माहिती मी देणार आहे। आणि बाहेर वरंडा असेल, अंगण असेल, तर तुम्ही छोटी सोपी साधी होळी ही कशी तुम्ही पेटवू शकता ह्याबद्दलची मी माहिती देणार आहे। त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते, ठीक आहे। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, पहिला तर आपण हे जी कथा, पूर्वकथा माहिती असेल सगळ्यांना तर खूपच छान, नाही माहिती असेल तर हे तुम्ही थोडीशी पूर्व माहिती, कारण की मला कुठली पण गोष्ट ना, मला पूर्व माहिती दिल्याशिवाय मला खरं सांगू, मला चैन नाही पडत। बिकॉज मी कुठल्याही गोष्टीच्या ना डेप्थमध्ये जाते, ती गोष्ट आपण का करत आहोत ह्याची मला आतुरता असते जाणून घेण्याची, आणि मगच ती गोष्ट मला करण्यासाठी उत्साह वाटतो। तर त्यामुळे मी माझ्या व्हिडिओजमध्ये पूर्व माहिती ही नेहमी देण्याचा प्रयत्न करत असते, ठीक आहे। तर बघा, पूर्व माहिती हीच आहे की हिरण्यकश्यप, ठीक आहे, हिरण्यकश्यप एक राक्षस होता आणि त्याला आहे ना पृथ्वी हे पाताल लोकमध्ये न्यायची खूप तीव्र इच्छा होती। जी इच्छा त्याची पूर्ण नाही झाली, कारण की विष्णूजींनी ते होऊन नाही दिलं, ठीक आहे। त्याला सर्व देवांबद्दल नेहमी तिरस्कार राहिला होता। आणि पुढे जाऊन त्याच्याच घरात म्हणजे एक निस्सीम विष्णू भक्त, त्याचाच मुलगा, ठीक आहे, प्रल्हाद हा निस्सीम विष्णू भक्त होता। आणि ही विष्णू भक्ती बघून त्याला खूप राग यायचा हिरण्यकश्यपला। हिरण्यकश्यपनी खूप वेळा सांगितलं त्याच्या मुलाला प्रल्हादला की तू विष्णूजींची सेवा आराधना हे करत नको जाऊस, ठीक आहे। पण प्रल्हाद काही ऐकलं नाही, कारण तो निस्सीम भक्त होता, ठीक आहे। मग जेव्हा त्याच्या बहिणीला हे कळालं, तर त्याच्या बहिणीने अग्नीकडून तिला वरदान होतं की ती कधीही जळू नाही शकत, ठीक आहे। तर तिने सांगितलं की मी प्रल्हादला घेऊन बसते अग्नीमध्ये आणि त्याचा तिथे अंत होऊन जाईल। हे त्याच्या बहिणीनी, हिरण्यकश्यपच्या बहिणीनी त्याला सांगितलं। तर तिथे काट्या आणि लाकडं घेऊन अग्नीचं प्रज्वलन केलं, ठीक आहे। आणि त्यामध्ये होलिका ही प्रल्हादाला घेऊन बसली, ठीक आहे। आणि होलिकाला वाटलं की आता म्हणजे हा जळून खाक होईल, पण उलटच झालं, ती जळून खाक झाली आणि प्रल्हाद हा निस्सीम विष्णू भक्त हा वाचला आणि तो एकदम सुरक्षितपणे त्या अग्नीमधून सुरक्षितपणे बाहेर आला। तर ह्या मागचा उद्देश काय आहे की असत्यावरती सत्याचा विजय मिळवून देणारे ही कथा आहे। म्हणजे जर तुम्ही प्रामाणिक असाल, जर तुमची नियत चांगली असेल आणि जर तुम्ही मेहनत करत असाल, तर तुम्ही कुठल्याही आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती येऊ दे, तुम्ही त्याच्यावरती मात कराल आणि विजय मिळवाल। ही तुम्ही नेहमी सत्य बोलत असाल, ठीक आहे, दान धर्म करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमचे विचार शुद्ध असतील, तर नक्कीच तुम्हाला देवांचा साथ हा भेटतो। तर ह्या मागचा उद्देश, होळी पेटवण्याच्या मागचा उद्देश हाच आहे की आपण नेहमी सत्कर्म करत राहावं आणि सत्याची विजय ही नेहमी असत्यावरती मात ही देते। तर जो देवाच्या नामात असतो, नेहमी देवाच्या ध्यानात असतो, त्याचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही। आणि जर तुम्ही खोटेपणाने, जर छलकपट कपटी मनाने काहीही जर तुम्ही करत असाल, तर त्याला देवाची साथ कधीही भेटणार नाही। तुम्हाला आज 2 दिवसाचं सुख भेटेल, पण तुम्हाला नंतर जाऊन त्या गोष्टी भोगाव्याच लागतील। म्हणून कितीही कठीण परिस्थिती असेल तुमच्या आयुष्यात, तरी तुम्हाला सत्याचा साथ द्यायचा आहे। कितीही वाईट परिस्थिती असू दे, फक्त देवावरती विश्वास ठेवा, सत्कर्म करत राहा आणि मग बघा आयुष्यात कशा गोष्टी, चमत्कारिकच गोष्टी मी बोलेन, घडू लागतात, ठीक आहे। चमत्कार हे फक्त देवच करू शकतात आणि देवांकडेच ती ताकद आहे, ठीक आहे।
आपण बघूया की तुमच्या जर घरी बघा आता सगळीकडेच होळी पेटवली जाते, पण आजकाल खूप कमी आपण बघूया की तुमच्या जर घरी बघा आता सगळीकडेच होळी पेटवली जाते, पण गावच्या ठिकाणी खूप साऱ्या ठिकाणी होळी पेटवली जातात, पण शहरात खूप कमी ठिकाणी आपल्याला होळी पेटवलेली दिसते। बाहेर जर थोडीशी जागा असेल तर तुम्ही कशी होळी ही प्रज्वलित करू शकता। ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर गायीच्या शेणी भेटल्या तर उत्तम आहे। पहिला सगळ्यात अगोदर तर तुम्हाला ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तिथे गंगाजलनी तुम्ही ती जागा पुन्हा एकदा स्वच्छ पवित्र आणि साफ करून घ्या। त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला शेणीचं लेपण हे करायचं आहे। ठीक आहे, शेणीचं लेपण हे करायचं आहे। गायची शेणी भेटली तर उत्तम आहे, त्याच्याने तुम्ही लेपण करा। बघा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्याला म्हणजे घरी सुद्धा मलाही गौऱ्या तर मला धूप करायची सवयच आहे। गौऱ्या प्रज्वलित करून त्यामध्ये भीमसेन कापूर टाकून मी हे 2-3 हफ्त्यातून 2 वेळा तरी माझं हे होतच होतं। एक तर घरचं शुद्धीकरण होतं आणि आपलं मनही खूप शांत स्थिर राहतं, ह्याच्याने खूप चांगलं वातावरण निर्माण होतं, खूप चांगलं वाटतं आपल्याला। तर हे तुम्ही करा। तर तुम्हाला काय करायचं आहे की त्या शेणी सारून मग तुम्हाला तिथे एक सुंदरशी रांगोळी काढायची आहे। ठीक आहे, आणि मग तुम्हाला काय करायचं 3 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत। ठीक आहे, आणि ते 3 सुपाऱ्या तुम्हाला स्नान घालायचं आहे 3ही सुपाऱ्यांना। ठीक आहे, कुलदेवताची एक सुपारी गणपती बाप्पांची आणि एक सुपारी बाकी सर्व देवांसाठी। ठीक आहे, तुम्हाला आसन द्यायचं आहे तांदळाचं आणि गव्हाचं आणि त्यावरती या सुपाऱ्या ठेवायच्या आहेत आणि हळदी कुंकू अक्षता हे व्हायचे आहेत, दीप धूप लावायचा आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा ठेवायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की त्या 3 शेणी तुम्ही 3 किंवा 7 तुम्ही घेऊ शकता, त्यामध्ये भीमसेन कापूर तुम्हाला टाकायचे आहे। एरंडचं जर तुम्हाला फांद्या भेटल्या एरंडच्या फांद्या ते तुम्ही प्रज्वलित करू शकता तिथे आणि तुम्हाला होळी ही पेटवायची आहे। ठीक आहे, आता त्यानंतर मग तुम्हाला त्या होळीमध्ये तुम्ही एक छोटासा नारळ सुद्धा अर्पण करू शकता। हळदी कुंकू लावून अक्षता लावून तुम्ही नारळ अर्पण करा। त्यानंतर मग तुम्हाला नैवेद्याचा गोड नैवेद्याचा भोग म्हणजे पुरणपोळी ही नेहमी बनवली जाते, तर पुरणपोळीचा एक तुकडा हा तुम्ही अर्पण करू शकता। ठीक आहे, त्यानंतर मग तुम्हाला बघा जर तुम्हाला नकारात्मकता म्हणजे तुमच्यामध्ये नकारात्मकता, तुमच्या घरी नकारात्मकता, वास्तूमध्ये काय नकारात्मकता वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं, एक मुठ्ठी तांदूळ घ्यायचं आहे। ठीक आहे, ते गच्च तुम्ही हाताने मुठ्ठी घेऊन त्याला एकदम गच्च धरा आणि मग तुम्ही जी काही तुमची इडापिडा जे काही तुम्हाला बोलायचं आहे म्हणजे तिथे बोलायची आहे की इथेच हे सगळं समाप्त होऊ दे। नकारात्मकता आहे माझ्या घरात माझ्यामध्ये किंवा आजूबाजूच्या वातावरणात ती मी ही पूर्ण ह्याच्यात वाहतो आहे, तर असं तुम्हाला बोलायचं आहे। आणि तुम्हाला त्या होळीमध्ये ती जी तुम्ही होळी पेटवली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते पूर्ण अर्पण करायचं आहे। ठीक आहे, जी काही बाधा वगैरे बाहेरची बाधा जर झाली असेल तेही तुम्ही बोलू शकता आणि तुम्ही ते तुम्हाला शनीची 7:30 आहे तर तुम्हाला काय करायचं, काळा कपडा घ्यायचा, त्यामध्ये काळे तीळ हे तुम्ही एक बांधून पूर्ण दिवस ठेवा आणि मग तेही तुम्ही त्या होळीमध्ये अर्पण करू शकता। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला तिथे नाक घासायचं आहे। ठीक आहे, जे काही क्षमा याचना तुम्ही तिथे करू शकता। ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय काय बघा गावच्या ठिकाणी बोंब वगैरे मारतात, तर त्या सगळ्या गोष्टी इथे तर करणं पॉसिबल नाही, जर करायला तुमची हाऊस असेल जमत असेल तर तेही तुम्ही करू शकता। पूर्व पश्चिम दिशेला बसूनच करायचं आहे। ठीक आहे, ती जागा तुम्ही तशी बघा आणि मग तुम्ही करा। ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही छोटी सोपी साधी अशी तुमची होळी ही तुम्ही पेटवू शकता घराच्या बाहेर। ही तुमचं अंगण वरांडा जर जागा असेल तर, म्हणजे जर तुम्हाला बाहेर जायला जमणार नसेल किंवा मग कुठेही तुमच्या आजूबाजूला दूरपर्यंत होळी पेटवली जात नाही आणि तुमच्या घराच्या बाहेर जागा आहे तर तुम्ही हे करू शकता। ठीक आहे, तशा पद्धतीने तुम्ही होळी ही पेटवा। तर हीच माहिती मला आज द्यायची होती की होळी तुम्ही घरच्या घरी साधी सोप्या पद्धतीने कशी तुम्ही पेटवू शकता। ठीक आहे, आणि त्याच्या मागची पूर्व माहिती काय होती। जर तुम्हाला या व्हिडिओ मार्फत महत्त्वपूर्ण माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्वस्त रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल।